चला आज बनवूया झणझणीत काळा मसाल्यातील अख्खा मसूर। त्यासाठी आपण मसाला तयार करून घेऊ। एक उभा चिरलेला कांदा, तेल टाकून व्यवस्थित भाजून घेऊ। कांदा व्यवस्थित भाजलेला आहे। आता त्यात खोबरं टाकून घेऊ। खोबरं पण व्यवस्थित भाजून घेऊ। थोडं तेल टाकून घेतलेलं आहे। आता त्यात लसूण टाकून घेऊ आणि आलं पण टाकून घेऊ। व्यवस्थित भाजून घेऊ आणि त्यानंतर कोथिंबीर टाकून घेऊ। थोडं अजून तेल टाकून व्यवस्थित परतून घेऊ। आणि थोडा कढीपत्ता सुद्धा टाकून घेऊ। तुम्ही बघू शकता मसाला अगदी व्यवस्थित परतलेला आहे। त्यानंतर मसाला अगदी बारीक दळून घेऊ। तुम्ही बघू शकता मसाला अगदी बारीक दळलेला आहे। त्यानंतर कढईत तेल टाकून घेऊ आणि जिरे टाकू। जिरे परतल्यानंतर दळलेला बारीक केलेला मसाला टाकून घेऊ। मसाला टाकून झालेला आहे आपला। तेल थोडं जास्तच घ्यायचं आहे। वाटण अगदी व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। त्यानंतर तुमच्याकडे असतील ते मसाले टाकून घ्यायचे। मी ते हळद, काळा मसाला, लाल मिरची पावडर आणि एव्हरेस्टचा मटण मसाला टाकलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकतात। सगळे मसाले टाकून झाले आहेत। आता व्यवस्थित परतून घेऊ तेल सुटेपर्यंत। तुम्ही बघू शकता तेल अगदी व्यवस्थित सुटलेलं आहे। त्यानंतर थोडं पाणी टाकून अजून मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। तेल अगदी मस्त सुटलेलं आहे। त्यानंतर मी एक वाटी मसूर शिजवून घेतलेला होता। अख्खा मसूर घ्यायचा आहे। आता तो भाजीत टाकून घेऊ। मसाला टाकल्यानंतर व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। गरजेनुसार पाणी टाकून घ्यायचं आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे। व्यवस्थित हलवून घ्यायचे। बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि व्यवस्थित हलवायचे आणि उकळी काढून घ्यायची। तुम्ही बघू शकता भाजीला अगदी मस्त तरी आलेली आहे। तयार आहे आपला काळा मसाल्यातील अख्खा मसूर। अशाच साध्या सोप्या रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा।